आपण जर समाजामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये 50च्या किंवा 60च्या दरम्यान जे लोक आहेत, त्यांच्याकडे बघितलं, तर आपल्याला असं दिसेल, की त्यातल्या खूप जणांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत. आता तुम्ही म्हणाल, "हे असं का होतं?" किंवा "हे होणं नॉर्मल आहे का?" किंवा "हे असं होतच असतं का?" तर त्याचं साधं आणि सोपं उत्तर आहे, की असं नाही व्हायला पाहिजे. एखादा माणूस जर निरोगी असेल आणि व्यवस्थित राहत असेल, तर 80च्या वयात सुद्धा त्याला ब्लड प्रेशर व्हायचं कारण नाही. पूर्वी असं समजायचे किंवा असा एक लोकांचा समज होता. इव्हन डॉक्टरांचा सुद्धा समज होता, की आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल किती असावं? तर सिस्टोलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, की ते 100 अधिक वय म्हणजे समजा 50 वर्षाचा माणूस असेल, तर त्याचं वरचं ब्लड प्रेशर हे 150 हे नॉर्मल आहे असं आपण म्हणूयात. परंतु एखादा माणूस 80-90 वर्ष जरी जगला, तरी त्याचं ब्लड प्रेशर हे वरचं 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि खालचं 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढंच असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, की हे असं शक्य आहे का? कारण आपण जिथं कुठं बघतो, तर तिथे हे दिसत नाही आपल्याला, की 60-70 वयाचा जो माणूस आहे, त्याचं ब्लड प्रेशर हे मग 150, 160, 170 अशाच रेंजमध्ये असतं. मग त्याच्या गोळ्या सुरू असतात आणि 50च्या पुढे साधारणतः 50% लोकांना ब्लड प्रेशरची औषधं सुरू असतात. मग ह्याचं काय करायचं? किंवा हे कसं आपल्याला टाळता येईल, ह्याचा आपण आज विचार करणार आहोत. मी डॉक्टर शेखर करमरकर. मी मुळात अॅनेस्थेटिस्ट आहे. म्हणजे जे लोक ऑपरेशनच्या वेळेस भूल देऊन पेशंटला झोपवतात, ते मी काम करायचो. आता सध्या मी लाईफस्टाईल मेडिसिन स्पेशलिस्ट आहे. आता लाईफस्टाईल मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणजे काय? की आपली जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण खाणं काय आहे, आपला व्यायाम काय आहे, नंतर झोप कशी आहे, आपल्या जीवनामध्ये स्ट्रेस किती आहे, ह्याची मॅनेजमेंट करून आपण बऱ्याच गोष्टी ह्या आटोक्यात ठेवू शकतो. म्हणजे लाईफस्टाईल जर आपण व्यवस्थित ठेवली, तर आपलं ब्लड प्रेशर आपल्याला मुळात होणार नाही. झालं तरी ते आटोक्यात राहील आणि कालांतराने म्हणजे 6 महिने ते 1 वर्षानंतर ते नॉर्मल होईल. म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल बदलून पूर्ण गोळ्या बंद करू शकतो आपण ब्लड प्रेशरच्या आणि तरीसुद्धा आपलं ब्लड प्रेशर वाढणार नाही, ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. हे काम मी करतो. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे, की ह्याची तुम्हाला माहिती व्हावी. ह्याचं आपण कसं मॅनेज करतो हे तुम्हाला सांगावं आणि जर कोणाला ब्लड प्रेशर असेल आणि त्यांना ते औषधांशिवाय मॅनेज करायचं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज करा आणि मग आपण सविस्तर तुमच्या प्रकृतीविषयी, तुमच्या ब्लड प्रेशरविषयी बोलू शकू. आता तुम्ही म्हणाल, की ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम काय आहे? की समजा एक माणूस आहे, त्याचं वय 65 आहे, त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि तो 1-2 गोळ्या घेतोय आणि मग बाकी काही त्याला तसा विशेष त्रास नाही होत गोळ्या चालू असतील तर. मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर गंमत अशी आहे, की गोळ्या घेऊन जेव्हा ब्लड प्रेशर आपण कंट्रोल करतो, ती चांगली गोष्ट आहे, की गोळ्यांनी ते कंट्रोल होतंय. परंतु जेव्हा एखादा माणूस 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष ब्लड प्रेशरच्या त्रासामध्ये असतो, तेव्हा त्या ब्लड प्रेशरमुळे त्याच्या हृदयावरती परिणाम होतो. त्याच्यामुळे त्याला कार्डियाक फेल्युअर म्हणजे हृदय त्याचं कमकुवत होतं किंवा हार्ट अटॅक म्हणजे त्याला हृदयविकाराचा झटका येतो. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसांच्या किडनी फेल होतात. ज्या लोकांना डायलिसिस सुरू आहे, ज्यांच्या किडनी बाद झालेल्या आहेत, त्यातल्या 80-90% जणांना ब्लड प्रेशर असतंच असतं. आणि तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे स्ट्रोक किंवा ज्याला आपण मेंदूचा झटका म्हणतो किंवा लकवा म्हणतो, तर हे सुद्धा ब्लड प्रेशरनी होतं. म्हणजे ब्लड प्रेशर आहे आणि त्यांनी आपण गोळ्यामध्ये ते कंट्रोल करतो आहे, हे पुरेसं नाही. आपल्याला ब्लड प्रेशर हे नाहीच पाहिजे मुळामध्ये आणि जरी असेल तरी ते आपल्याला कंट्रोल करता येतं, ते आपल्याला रिव्हर्ट करता येतं, म्हणजे ते कमी करता येतं.
आणि ते कसं ते मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा मला ब्लड प्रेशर आहे हे कसं कळतं? तर गंमत अशी आहे की बऱ्याच वेळा कळतच नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर 10-10 वर्ष आहे आणि त्याला त्याची कल्पनाच नाही असं असू शकतं. परंतु जर ब्लड प्रेशर वाढलं, तर मग काही त्रास होतात. मग काय त्रास होतात? की दम लागतो, धाप लागते, अशक्तपणा जाणवतो, नंतर डोकं दुखायला लागतं आणि मग नंतर काही वर्षानंतर मग हृदयाचा, किडनीचा, ब्रेनचा वगैरे त्रास वाढायला लागतो. परंतु ब्लड प्रेशर हे बऱ्याच वेळा आपल्याला कळतं ते बाकी दुसऱ्या कुठल्यातरी आजारासाठी किंवा एखाद्या ऑपरेशनसाठी किंवा काय व्हॅक्सिन घेण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो. ते आपल्याला तपासतात आणि म्हणतात की तुम्हाला ब्लड प्रेशर खूप आहे किंवा तुमचा ब्लड प्रेशर आता खूप वाढलेला आहे. तेव्हा आपल्याला थोडा धक्का बसतो, की हे मला कळलं कसं नाही? किंवा मला काही त्रासच नाही आहे, मला काही जाणवत पण नाही आहे. कसं काय झालं ब्लड प्रेशर? असं तुमच्या मनात येऊ शकतं. कारण नुसतं ब्लड प्रेशर वाढून बॉडी काय करते आपली शरीर काय करतंय, की धकवतंय ते, की आपलं आर्टरीजमध्ये म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत, त्या खराब झाल्या आहेत. त्याच्या आतमधनं एक थर तयार झाला आहे. तर हे असून सुद्धा आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवून आपल्या शरीराला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा करायचं काम हे हृदय करतंय आणि ते करण्यासाठी त्याला वरच्या पातळीवरती जाऊन काम करायला लागतंय. त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. म्हणजे नॉर्मल जे ब्लड प्रेशर वरचं 120 आणि खालचं 80 असतं, ते मग 140ला गेलं किंवा खालचं 90ला गेलं, की आपण त्याला माईल्ड हायपरटेन्शन म्हणतो. आणि मग जसजसं ते वाढत जातं, तसतसे त्रास वाढत जातात आणि मुख्य म्हणजे ऑर्गन डॅमेज म्हणजे मग किडनी बाद होणं, हृदयाचा झटका येणं किंवा रेटिना म्हणजे आपल्या डोळ्याचा जो पडदा असतो मागचा, तो खराब होतो. त्याच्यामुळे आंधळेपण येऊ शकतं. त्याला आपण हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहिती का, की ब्लड प्रेशर हे एकटं नसतं. ते आपल्या मित्रांना बरोबर घेऊन येतं. मग त्याचे मित्र कोण-कोण आहेत, की डायबिटीस त्याचा मित्र आहे, पी-सी-ओ-डी त्याचा मित्र आहे, लठ्ठपणा त्याचा मित्र आहे. म्हणजे ब्लड प्रेशर हे एकटं येत नाही. ते बऱ्याच वेळा आपापल्या मित्रांबरोबर येतं. त्याच्यामुळे ज्या माणसांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत, त्यांना मग डायबिटीसच्या पण गोळ्या असतात. मग त्यांना अजून कुठल्या आजाराच्या गोळ्या असतात आणि मग असं करत-करत जेव्हा तो माणूस 70ला पोहोचतो, तेव्हा मग तो 5, 7, 10 गोळ्या खायला लागतो. आणि एवढ्या गोळ्या खाऊन सुद्धा तो आजारीच असतो. तो काही बरा किंवा निरोगी किंवा तंदुरुस्त झालेला नसतो. तर हे जे प्रॉब्लेम आहेत ब्लड प्रेशरचे, त्याचा आपण विचार करणं फार आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला हृदयाचा झटका आला, म्हणजे हार्ट अटॅक आला, तर मग तुमचं आयुष्य पुढे क्रिपल डाऊन होतं. म्हणजे मग तुम्ही आधी जे करू शकता ते नंतर करू शकत नाही. मग आयुष्यभर गोळ्या सुरू ठेवायला लागतात. खाण्यावरती बंधनं येतात. मग एवढं सगळं करून आजारी पडण्यापेक्षा जर आपण आधीच काळजी घेतली, तर मुळात आपल्याला ब्लड प्रेशर होणार नाही. तर मग आपण लाईफस्टाईलमध्ये चेंज करून ब्लड प्रेशर नियंत्रणात कसं काय ठेवू शकतो? की लाईफस्टाईल म्हणजे काय? की आपण मुख्यतः 3-4 गोष्टी बघतो. एक म्हणजे आपलं खाणं कसं आहे? की आपण काय खातो? किती खातो? कसं खातो? कुठून आणलेलं खातो? हे फार महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला शिकवतो. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही काय जन्मल्यापासून बाळ खातच ना, म्हणजे कुठलाही माणूस खाल्ल्याशिवाय तर जगत नाही. मग खाणं शिकवायचं काय असतं? तर शिकवायचं असं असतं, की काय खाऊ नये, काय खावं, किती खावं, कधी खावं, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. अगदी हात धरून समजावून सांगतो. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. आता व्यायाम म्हटलं, की बऱ्याच जणांच्या कपाळाला आठ्या पडतात किंवा मग लोकांना वाटतं, की आता मग जिमची मेंबरशिप कशी द्यायची? किंवा मग आपल्याला जिम झेपणार आहे का? मग बरेच जण विचार करतात, की आता माझं वय 40 झालं, 50 झालं, आता मी कुठल्या जिममध्ये जातोय? तर मित्रांनो लक्षात घ्या, की कुठलाही माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरुष आणि कुठलंही वय म्हणजे अगदी 60, 70, 80 किंवा कितीही असू दे, व्यायाम आवश्यक आहे. कुठलाही वयाला व्यायाम हा लागतोच आपल्या शरीराला. जसं आपल्याला रोज खायला लागतं, तशी रोज व्यायामाची गरज असते आणि तो कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो.
अगदी हात धरून समजावून सांगतो. आणि मग नंतर आपण स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बघतो, की आपल्या आयुष्यातला ताण कसा कमी करायचा. मग तो पैशाचा ताण असेल, तो कौटुंबिक ताण असेल, तो आपल्या नात्यांमधला ताण असेल, तो सोशल ताण असेल किंवा किंवा कुठले सोशल मीडियावरचा ताण असेल. तर हे कसं आपण कमी करू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्यामुळे लाईफस्टाईल मॅनेजमेंट ही फार आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला ब्लड प्रेशर आहे, आम्ही 2 गोळ्या घेतो, 3 गोळ्या घेतो, आमचं सगळं बरं चाललंय. का का आम्ही लाईफस्टाईल चेंज करावी? तर त्याचे बरेच फायदे असे आहेत. त्यातला पहिला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे मला ब्लड प्रेशर होतच नाही, मला डायबिटीज होतच नाही, मला स्किनचे आजार होतच नाहीत. म्हणजे ही किती चांगली गोष्ट आहे बघा ना, की नंतर आजारी होण्यापेक्षा आपण आधीच त्याची जर काळजी घेतली आणि हे पूर्ण सायन्स आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं अशा गोष्टी सांगत नाहीत, ज्या पुस्तकात दिलेल्या नाही आहेत, ज्या आपल्या अकॅडमिक बुक्समध्ये, जर्नल्समध्ये दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे पूर्ण सायंटिफिक मेथड्स आपण वापरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रोग मुळात होत नाहीत. दुसरं म्हणजे झाले तरी ते आटोक्यात येतात, ते वाढत नाहीत. आणि तिसरी म्हणजे ते रिव्हर्ट होतात. आता तुम्ही म्हणाल, की लाईफस्टाईल मॅनेजमेंट आपण सुरू केली, तर मग गोळ्या बंद करायच्या का? तर माझं साधं सोपं त्याचं उत्तर आहे, की आत्ता गोळ्या बंद करायच्या नाहीत. कारण समजा तुम्ही आता उद्यापासून डाएट बदललं, व्यायाम करायला लागला, झोप चांगली मिळायला लागली, तरीसुद्धा त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होऊन ब्लड प्रेशर आटोक्यात येणे आणि ते कमी होणे म्हणजे नॉर्मलला येणे, ह्याला 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागतो. आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला येतो डॉक्टरांना, की पेशंटला पेशन्स नसतो. म्हणजे तो पेशंट आहे, पण त्याला पेशन्स नसतो. म्हणजे धीरच नसतो, की सगळ्यांचं आता कसं लाईफ इतकं फास्ट झालं आहे, की त्यांना एक गोळी खाल्ली, की मी बरा व्हायला पाहिजे. एक प्रोटीन पावडर पिली, की मी लगेच उड्या मारायला पाहिजे. मी काय व्हिटॅमिनच्या गोळ्या 4 खाल्ल्या, की मला सगळं एकदम हवेत उडता आलं पाहिजे. तर मित्रांनो, असं नसतं. एक-एक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला महिने-महिने कष्ट करावे लागतात. कारण शरीराचे जे रोग आहेत ते काही एका दिवसात होत नाहीत. ते मागचे 10 वर्ष, 20 वर्ष आपलं खाणं ब ब बिघडलेलं आहे, बदललेलं आहे. आपलं वजन वाढलेलं आहे, आपल्याला सगळे रोग झालेले आहेत. ते काय एका दिवसात झालेले नसतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण लाईफस्टाईल बदलतो, त्याच्यावरती काम करायला लागतो, तेव्हा त्याला इफेक्ट यायला साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष लागतं. आणि जेव्हा 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती काम कराल, तेव्हा आपोआप तुमच्या औषधांची गरज कमी होते आणि मग तुमचे डॉक्टर ते औषध बंद करू शकतात. परंतु तुमच्या डॉक्टरांनी ते औषध बंद करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःहून करायचं नाहीये. तर हा जो माझा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये मी आठवड्यातून एकदा तुमच्याशी संवाद साधतो. तुम्हाला मी एक डायरी लिहायला सांगतो, ज्याच्यामध्ये तुमचं सगळं खाणं-पिणं, व्यायाम, झोप ह्याची सगळी माहिती मी व्यवस्थित घेतो. प्रत्येक माणसाची इंडिव्हिज्युअली माहिती घेतो. म्हणजे मी असं कुठलंही शिबिर भरवून 500 जणांना लेक्चर दिलंय असं नाही करत. तर तुमची स्वतःची डायरी, त्याच्यावरती काय काम करायचं, त्याच्यामध्ये काय बदल करायचे, हे मी तुम्हाला दर आठवड्यातून एकदा समजावून सांगतो. त्याप्रमाणे आपण जर ऐकलत आणि पथ्य पाळलत, तर मी एवढी गॅरंटी देऊ शकतो, की तुमचं ब्लड प्रेशर कमी येईल आणि तुमची औषधंसुद्धा बंद होतील आणि ब्लड प्रेशरमुळे होणारे पुढचे प्रॉब्लेम म्हणजे हार्ट अटॅक असेल, स्ट्रोक असेल, आंधळेपणा असेल, किडनीचा त्रास असेल किंवा पायाचं गँग्रीन असेल, तर अशा प्रकारचे त्रास तुम्हाला होणार नाहीत. कारण आपण मुळातच प्रेशर नॉर्मल आणणार आहोत. तर जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल, जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. मी बराच वेळ भारतात असतो, बराच वेळ कॅनडामध्ये असतो. त्याच्यामुळे मी दोन्हीकडचे नंबर दिलेले आहेत. कुठल्याही WhatsApp नंबरवरती संपर्क तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपण निरोगी राहिलं पाहिजे, आपल्याला रोग मुळातच व्हायला नाही पाहिजेत आणि झाले तरी ते आटोक्यात राहिले पाहिजेत.
तर तुम्ही आजच संपर्क करा आणि आपण दोघं मिळून ब्लड प्रेशर कमी करू शकतो आणि औषधंसुद्धा बंद करू शकतो, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो.